हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. आपला क्लास 12चा पेपर फर्स्टचा फर्स्ट युनिट मॅथमॅटिकल लॉजिक संपलेला आहे. आज आपण चालू करतोय पार्ट फर्स्टचा सेकंड युनिट, जो की आहे मॅट्रायसेस. मित्रांनो, आपण मॅट्रायसेस डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस 11th मध्ये घेतला होता, ज्यामध्ये आपण त्याच्या सगळे टाइप्स जे काय असतील त्यावरती ऑपरेशन जे काय असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रायसेस असेल, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या. त्याचा टोटल बेसिक जे आहे ते 11th मध्ये आहे आणि तो आपण युनिट घेतलेला आहे. तो युनिट जर का बघितला नसेल तर इथे आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या सगळ्या बेसिक गोष्टी बघू शकता. इथेही आपण परत एकदा त्या रिवाइज करणार आहे, रिकॉल करणार आहे. तसेच जर मॅथमॅटिकल लॉजिक बघितला नसेल तुम्ही, टोटल युनिट कंप्लीट झालेला आहे आणि तो जर का व्हिडिओज बघितले तुम्ही, तर निश्चितपणाने तुम्ही मॅथमॅटिकल लॉजिकचे आउट ऑफ मार्क्स घेणार आहात. तर ते व्हिडिओ जर का बघितले नसेल तर इथे आय बटन वरती लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. सोबतच जर का मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या पेजेसच्या लिंक दिलेल्या आहे, तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. तर चला, आज चालू करतोय आपण मॅट्रायसेस. मॅट्रायसेसच्या स्टार्टिंगला काय आपण बेसिक गोष्टी घेणार आहोत मित्रांनो. मॅट्रिक्स. ओके, 11th मध्ये आपण डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स बघितला होता. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, मॅट्रायसेस. आता मॅट्रिक्स आणि मॅट्रायसेस काय आहे? मॅट्रिक्स म्हणजे काय, तर सिंगल जर मॅट्रिक्स दिलेला असेल त्याला मॅट्रिक्स म्हणतो, सिंगलला जर असेल तर त्याला मॅट्रिक्स म्हणतो आपण, आणि एकापेक्षा जास्त जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण, मॅट्रायसेस. ओके, सो आता हा बेसिक फरक आहे मॅट्रिक्स आणि मॅट्रायसेस मधला. मॅट्रिक्स नेमका असतो काय बघा. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण एक मॅट्रिक्स दिला आहे आपल्याला 2 3 4 1. आता हे 4 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, बॉक्स मध्ये लिहिलेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो, तर याला बघा, हा जो आहे हा एक रो आहे, हा सेकंड रो आहे, हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे. याला आपण R1 नी डिनोट करतो, याला आपण R2 नी. हा C1 आहे, हा C2 आहे. याची ऑर्डर ही असते. ऑर्डर कशी फाइंड करतो आपण, तर बघा, मग हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे, म्हणजे यामध्ये किती, 2 रो आहे, इनटू फर्स्ट कॉलम आहे, सेकंड कॉलम आहे, म्हणून मग याची ऑर्डर काय झाली, तर 2/2. ओके, अजून एखादा 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ओके, यामध्ये पण बघा, फर्स्ट रो ज्याला R1 ने डिनोट केला आपण, सेकंड रो R2, आणि हा थर्ड रो R3. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड हा थर्ड कॉलम. मग 3 रो असतील तर 3, आणि 3 कॉलम्स असतील तर अगेन 3. याची ऑर्डर काय झाली, तर 3/3. आता याला आपण कॉलम म्हणतो, उभे जे आहेत. ओके, उभ्याला काय म्हणतो आपण, कॉलम. तर आडवे जे दिलेले आहे व्हर्टिकल लाईन मध्ये जे, याला आपण रो आणि कॉलम. ओके, आता हा आहे बेसिक मॅट्रिक्स. कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रायसेस पण आपण बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल, एखादा जर का आपल्याला मॅट्रिक्स तयार करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर बघा, AIJ, ठीक आहे, याची ऑर्डर दिली 2/2. ओके, आता इथे कंडिशन दिली I+2J. ओके, आता हा मॅट्रिक्स तयार करायचा आहे आपल्याला, ज्याची ऑर्डर 2/2 असणार आहे. मग काय घेणार आहे आपण, तर याची एलिमेंट. आता आपल्याला हे माहित असलं पाहिजे की IJ मीन्स काय आहे, तर बघा, प्लेस ऑफ एलिमेंट आहे. म्हणजे आता 2/2 आहे तर किती एलिमेंट्स येणार आहेत, इथे 4 एलिमेंट्स येणार आहेत. ओके, मग हा A, हा A, अगेन हा A, आणि हा A. पहिला एलिमेंट काय असणार आहे, 1 1, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सेकंड एलिमेंट असणार आहे 1 2, फर्स्ट रो सेकंड कॉलम.
मग हा 2 1, सेकंड रो फर्स्ट कॉलम, अगेन हा 2 2, सेकंड रो सेकंड कॉलम. ओके, सो आता आपण 2x2 यावरनं कन्स्ट्रक्ट करणार आहे. कसं होईल बघा, तर इथे आय आणि जे काय आहे प्लेस आहे त्याच्या, म्हणजे हा 1 1, तर आय जेच्या व्हॅल्यू आपल्याला पहिल्यांदा 1 1 पुट करावं लागतील, सेकंड एलिमेंट साठी 1 2 असं सो ऑन. मग काय होईल बघा, ए 1 1, ओके, कंडिशन दिलेली आहे इथे आपल्याला, आय म्हणजे 1 प्लस 2 इंटू जे, जेची व्हॅल्यू किती दिलेली आहे, अगेन 1, ए 1 2, आय 1 आहे प्लस 2 इंटू जेची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, ए 2 1 2 प्लस 2 इंटू इथे जेची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1, अगेन ए 2 2 2, आयची व्हॅल्यू 2 आहे इथे, ओके, 2 प्लस हा 2 आणि जेची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2. ओके, मग याला सॉल्व्ह करा, काय मिळेल आपल्याला, 2 इंटू 1 2 प्लस 1 3, 2 इंटू 2 4 प्लस 1 5, 2 इंटू 1 2 प्लस 2 4, 2 इंटू 2 4 प्लस 2 6. ओके, म्हणजे मग आपल्याला काय मॅट्रिक्स मिळालेला आहे, मॅट्रिक्सचे एलिमेंट बघा 3 5 4 6. ओके, त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स, हे 11th मध्ये आपण घेतलेलं आहे. ओके, एक मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याची ऑर्डर 2x2 आहे, आपल्याला 2x2 मॅट्रिक्स तयार करायचा आहे आणि आपल्याला एक कंडिशन दिली, त्या कंडिशनवरून आपण हा मॅट्रिक्स तयार केलेला आहे, याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिसेस. ओके, बेसिकच्या गोष्टी आहेत. मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 असेल, 3x3 असेल, याला फर्स्ट रो सेकंड रो याला रो म्हणतो आपण, जे आडवे आहेत त्याला रो म्हणतो, जे उभे आहेत त्याला काय म्हणतो आपण, तर कॉलम म्हणतो. ओके, 3x3 असेल तरीही सेम. आता बघा, ह्या बेसिक गोष्टी झाल्या, यानंतर आपल्याला काही टाइप्स दिलेले आहेत मॅट्रिसेसचे, जे आपण 11th मध्ये घेतले होते, तरी आपण परत एकदा ते टाइप्स घेणार आहोत. मित्रांनो, हे जे आपले टाइप्स आहेत ते 11th मध्ये झालेले आहेत, तरी आपण परत एकदा यांना रिवाइज करणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, निश्चितपणाने तुम्ही 11th मध्ये हा टॉपिक केलाही नसेल, तुम्ही बघितलाही नसेल, तरी ए टू झेड पर्यंत सगळं बेसिक या युनिटचं आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये तुम्हाला टोटल मॅट्रिक्स समजून जाईल, कसा मॅट्रिक्स असतो आणि काय किती टाइप्स असतात त्याच्या, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत, टोटल आयडियाज तुमच्या क्लिअर होणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, रो मॅट्रिक्स बघा, फॉर एक्झाम्पल हा एक एलिमेंट आहे, याची ऑर्डर 1x1, याच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे, ज्यामध्ये फक्त रो असणार आहे. हा एक रो आणि 2 कॉलम आहेत, एक रो आहे आणि 3 कॉलम आहे. ओके, हा एका रो मध्ये आहे, फक्त एकाच रो मध्ये आहे, याला काय म्हणतो आपण, रो मॅट्रिक्स. सिमिलर कॉलम मॅट्रिक्स 1 इंटू 1 1 2. बघा, आता यामध्ये 2 रो आहे आणि कॉलम 1 आहे, इथे पण 1 2 3 रो आहे आणि कॉलम 1 आहे, फक्त एकाच कॉलम मध्ये आहे. एकच कॉलम असतो त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणतो, एकच रो असेल तर त्याला रो मॅट्रिक्स म्हणतो. आता हा नल किंवा झिरो मॅट्रिक्स, ज्याचे सगळे एलिमेंट्स हे झिरो असतात. मग ऑर्डर कितीही असू द्या, थ्री इंटू थ्री. ओके, ऑर्डर कुठली जरी असेल तरी त्याचे सगळे एलिमेंट झिरो असतात, त्याला काय म्हणतो आपण, नल मॅट्रिक्स ऑर अ झिरो मॅट्रिक्स. देन स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा, स्क्वेअर मॅट्रिक्स इझी आहे, आपल्याला माहित आहे, जेवढे कॉलम्स असतील तेवढेच रोज, किंवा जेवढे रो असतील तेवढे कॉलम, याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो, 2 इंटू 2. ओके, आता इथे 2 रो आहेत, 2 कॉलम आहेत, त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. 3x3 जरी असेल तरी
1 2 3 रो आहेत, 1 2 3 कॉलम आहे, 3x3. ओके, स्क्वेअर म्हणजे काय, जेवढे रोज असतील तेवढेच कॉलम असायला पाहिजे, त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. आता डायगोनल मॅट्रिक्स. ओके, आता आपल्याला माहित आहे कुठलाही मॅट्रिक्स, हा मॅट्रिक्स घ्या, हा घ्या, किंवा इकडे झिरो मॅट्रिक्स घ्या, नल मॅट्रिक्स घ्या, याला आपण बघा यामध्ये हा डायगोनल आहे 2 4 4, हे काय आहे, डायगोनल एलिमेंट आहे. आता या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये बघा डायगोनल एलिमेंट्स तर असतील, ओके, पण नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 असणार आहे. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय होते बघा, बघा इथे हा डायगोनल आहे, डायगोनल एलिमेंट्स दिलेले आहेत आपल्याला 1 2 3, आणि नॉन डायगोनल जे एलिमेंट्स आहेत, ओके, नॉन डायगोनल एलिमेंट्स काय टोटल 0 आहेत. इथे पण 2x2 असेल, डायगोनल आहे, नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत, त्याला आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, डायगोनल मॅट्रिक्स. ओके, देन स्केलार मॅट्रिक्स. आता स्केलार मॅट्रिक्स मध्ये बघा ज्याचे डायगोनल एलिमेंट सेम आहेत, डायगोनल एलिमेंट सेम आहेत, आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स हे काय असणार आहेत, तर 0 असणार आहे. म्हणजे इथे 2 2 आणि 2, मग बाकी हे सगळे 0. तिन्ही एलिमेंट काय आहे, डायगोनल एलिमेंट सेम आहेत. ओके, हे डायगोनल एलिमेंट सेम आहेत, आणि नॉन डायगोनल एलिमेंट टोटल काय झालेले आहे, 0. 2x2 असेल तरीही डायगोनल एलिमेंट सेम असणार, आणि बाकी नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील, त्याला आपण स्केलार मॅट्रिक्स म्हणतो. ओके, आता हा डायगोनल मध्ये काय आहे, तर एलिमेंट वेगवेगळे असू शकतात, नॉन डायगोनल 0 असतो, पण स्केलार मध्ये काय आहे, तर डायगोनल एलिमेंट्स हे सेम पाहिजे, सगळे सेम असतील डायगोनल एलिमेंट्स, आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे काय असणार आहेत, 0 असणार आहे. आता युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स, ज्याला आपण आय ने डिनोट करतो, आपल्याला माहित आहे 1 0 0 1, हा 2x2 आहे, 1 0 0 0 1 0 0 0 1, हा 3x3 आहे. ओके, आता बघा स्केलर मध्ये आणि आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स मध्ये फरक काय आहे, तर इथे पण डायगोनल एलिमेंट आहेत आणि नॉन डायगोनल 0 आहेत, इथे पण डायगोनल एलिमेंट आहेत, नॉन डायगोनल 0 आहेत. याला पण आपण स्केलर म्हणू शकतो. ओके, परंतु याला आयडेंटिटी किंवा युनिट का म्हणायचं, कारण याचे डायगोनल एलिमेंट हे नेहमी 1 असतात. डायगोनल एलिमेंट जर का 1 असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील, तर त्याला आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणतो. स्केलर मध्ये काय आहे, तर डायगोनल एलिमेंट सेम पाहिजेत आपल्याला, आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 असले पाहिजे. आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स, ज्याला आपण आय ने डिनोट करतो, 2x2 असेल, 3x3 असेल, तर याचे डायगोनल एलिमेंट हा 1 असतो, तर नॉन डायगोनल एलिमेंट हे टोटली 0 असतात. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बघा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्परला काय झालेलं आहे, तर ट्रायंगल तयार झालेला आहे बघा. अप्पर ट्रायंग्युलर असेल तर लोअरला 0 असणार आहे. ओके, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल तर लोअर एलिमेंट डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट्स आहेत, लोअर साइडचे जे एलिमेंट्स आहेत, ते सगळे 0 असणार आहेत. ओके, आणि लोअर जर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तर बघा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, इथे अप्पर असेल तर काय होणार आहे, अप्परला ट्रायंगल तयार होतो, लोअरला 0 असतात, तर इथे लोअरला ट्रायंगल तयार होतो, अप्परला 0 असतात. ओके, इथे लोअरला ट्रायंगल तयार झालेला आहे, अप्परला एलिमेंट 0 आहेत. अप्पर ट्रायंग्युलर असेल तर लोअरला 0, लोअर ट्रायंग्युलर असेल तर अप्परला 0. 3x3 मध्ये पण आपल्याला बघता येईल, हा काय आहे, अप्पर ट्रायंग्युलर, म्हणजे लोअरला 0 असणार आहे. हे बाकी सगळे एलिमेंट काय असणार आहेत, 0. याला काय म्हणतो आपण, तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्परला ट्रायंगल तयार होतो डायगोनलचा, लोअरला सगळे एलिमेंट 0 असतात, सेम लोअर साठी पण. आणि हे दोन्ही काय आहेत,
लोअर ट्रायंगुलर, अप्पर ट्रायंगुलर, पण लोअर आणि अप्परच्या आधी हे ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. ओके, पहिल्यांदा तर हे दोन्ही ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहेत आणि देन आपण त्याला हे झिरो कुठे आहेत ते बघतो आणि मग त्याला आपण डिफाईन करतो की ते लोअर आहेत की अप्पर आहे. म्हणजे ट्रायंगुलर मॅट्रिक्स देन लोअर अँड अप्पर. ओके, काही बुक्स मध्ये ट्रायंगुलर मॅट्रिक्स पण दिलेला आहे, तर हाच ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. हा पहिल्यांदा तर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, देन बायफर्केशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हा अप्पर ट्रायंगुलर आहे. हा पहिल्यांदा ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, देन बघितल्यानंतर लक्षात येते आपल्याला की हा लोअर ट्रायंगुलर आहे. ओके, अजूनही काही टाइप्स आहे, आपण ते बघूया. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेत जा किंवा एखादं नोटबुक जवळ ठेवायचा आणि ते राईट डाऊन करायचं. यामुळे काय होणार आहे मित्रांनो, तर तुमच्या रायटिंग नोट्स तयार होतील आणि आता व्हिडिओ बघितला, आपल्याला आता समजल्यासारखं वाटतं, अगदी 2-3 दिवसामध्ये ते विसरून जातो आपण. पण जर का तुम्ही लिहून घेतलेलं असेल, राईट डाऊन केलेलं असेल स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये स्वतःची नोट्स, तर 8 दिवसांनी बघा, 15 दिवसांनी बघा, तुम्हाला परत ते रिकॉल होतं. त्याच्यामुळे मित्रांनो, एक चांगली सवय नेहमीसाठी लावायची आहे की आपल्याला जे काही शिकवतो आपण, जे काही देतो इथे, एक तर स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा मग ते आपल्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचं आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. चला, काही नेक्स्ट टाइप्स आहेत. ओके, ज्यामध्ये पहिला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला ए दिलेला आहे 2 3 4 1 0 2. ओके, आणि याचा आपल्याला सांगितलेलं आहे ट्रान्सपोज करायला. तर काय होतं बघा, आपण हे घेतलेलं आहे, आपल्याला माहित असेल एच्या डोक्यावर आपण टी लिहितो. ओके, याची ऑर्डर काय आहे, 1 2, 2 रो आहे, 1 2 3 कॉलम्स आहेत. ओके, 2/3. ट्रान्सपोज मध्ये काय करतोय आपण, रो ला आपण कॉलम मध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे मग हा फर्स्ट रो आहे, याला कॉलम मध्ये लिहा, 2 3 4 1 0 2. ओके, आता याची ऑर्डर काय झालेली आहे, 1 2 3, म्हणजे 3 रो इंटू 1 2 कॉलम. पहिली ऑर्डर काय होती, 2/3, ज्याची ऑर्डर झालेली आहे 3/2. ट्रान्सपोज म्हणजे काय, तर दिलेला जो मॅट्रिक्स आहे, ज्यामधले रोज आहे त्याला आपण कॉलम मध्ये लिहितो, ट्रान्सपोज करतो, तर ए च्या डोक्यावरती टी लिहायचा आहे आपल्याला. ओके, एक्झाम्पल म्हणून आपण ए घेतलेला आहे, कुठलाही देऊ शकतात अल्फाबेट, त्याच्या डोक्यावरती आपण टी लिहितो. म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. रोजला कॉलम मध्ये कन्व्हर्ट करतो आपण. ओके, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इझी आहे, ज्यामध्ये ऑर्डर पण चेंज होते. त्यानंतर बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, सिमेट्रिक मॅट्रिक्स बघा, त्यामध्ये डायगोनल दिलेला आहे आपल्याला. ओके, आता हा डायगोनल जो दिलेला आहे आपल्याला, या डायगोनलला कन्सिडर करायचा हा मिरर आहे, आरसा आहे. ओके, आता मी जर का मिरर समोर उभा आहे, तर मिरर मध्ये काय दिसणार आहे, माझी इमेज. ओके, तुम्ही जर का मिरर समोर उभे राहिला तर काय दिसणार आहे, तुमची इमेज. म्हणजे मग जर इथे 2 जर असेल, ओके, इथे 2 जर असेल, तर इथे पण 2 मिळणार आहे आपल्याला. ओके, इथे 4 जर असेल तर इथे पण आपल्याला 4 मिळणार आहे. इथे 1 जर असेल तर इथे आपल्याला 1 मिळणार आहे. ओके, म्हणजे हा जो डायगोनल आहे, डायगोनलच्या वरच्या साईडला सेम एलिमेंट आहे. इथे 2 आहे तर इथे 2 आहे, इथे 4 आहे तर इथे 4 आहे, इथे 1 आहे तर इथे 1 आहे. याचीच इमेज इकडे दिसते आपल्याला. हा म्हणून म्हटलं मी, हा मिरर कन्सिडर करा आणि याची इमेज आपल्याला इकडे दिसते. इकडे 2 आहे तर 2, 4 आहे तर 4, 1 आहे तर 1. याला काय म्हणतो आपण, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, हे सिमेट्रिक एलिमेंट्स आहेत एकमेकांचे, 2 2 4 4 1 1, कारण यांचीच इमेज इकडे दिसते किंवा यांची प्री इमेज इकडे दिसते, म्हणून आपण याला डायगोनलला मिरर कन्सिडर करतो. आता सेम स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, अगेन 2 1 4, हा डायगोनल आहे. ओके, हा डायगोनल जर असेल, अगेन याला आपण मिरर कन्सिडर करूया. पण या मिरर मध्ये काय होतंय, उलटी इमेज दिसते. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथे जर का 2 असेल तर इथे दुसरे एलिमेंट घेतो, इथे जर का 3 असेल तर इकडे काय असणार आहे, -3. इथे जर का 4 असेल तर इकडे -4. इथे जर का 0, इथे जर का 5 असेल, जर का असेल तर इकडे -5.
ओके, 3 असेल, -3 असेल तर 3 दिसतो इकडे. इकडे 4 आहे, इकडे -4 आहे तर 4 आहे, -5 आहे तर 5 आहे. म्हणजे या डायगोनलने काय केलेलं आहे, तर ही जी इमेज आहे तिची रिव्हर्स केलेली आहे. ओके, इकडे निगेटिव्ह इमेज दाखवलेली आहे. -3 आहे तर 3 आहे, 4 आहे तर -4 आहे, -5 आहे तर 5 आहे. ओके, रिव्हर्स इमेज किंवा उलट इमेज या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणून मग बघा, या डायगोनलला मिरर कन्सिडर केला, पण मिरर मध्ये इमेज कशी दिसते आपल्याला, तर रिव्हर्स इमेज दिसते, उलट इमेज दिसते. ओके, 3 आहेत, -3 आहे, 4 आहे, -4 आहे, -5 आहे, 5 आहे. याला म्हणतो आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देन डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल ए जर दिलेला असेल आपल्याला मॅट्रिक्स 2 1 4 3. ओके, सो याला आपण मॉड ए याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. 2 1 4 3. डिटर्मिनंट मध्ये का कन्वर्ट करत असतो आपण, तर आपल्याला मॅट्रिक्स डायरेक्ट सॉल्व्ह करता येत नाही. ज्यावेळेस आपण त्याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करू त्यावेळेस आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करता येते, म्हणून आपण त्याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करतो. डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर जो काही मॅट्रिक्स दिलेला असेल त्याला 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहायचं. ओके, मॅट्रिक्स हा बॉक्स मध्ये लिहितो आपण. ओके, आणि डिटर्मिनंट हा 2 व्हर्टिकल लाईन मध्ये लिहितो आपण. 11th मध्ये झालेला आहे आपल्याला, पहिले डिटर्मिनंट होता देन मॅट्रिक्स होता, हे दोन्ही गोष्टी झालेल्या आहे. डिटर्मिनंट हा आपण 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहितो, मॅट्रिक्स हा 2 बॉक्स मध्ये लिहितो आपण. ओके, डिटर्मिनंट हा सॉल्व्ह करू शकतो आपण, मॅट्रिक्स सॉल्व्ह करता येत नाही. मॅट्रिक्सची जर का व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला पहिल्यांदा आपल्याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. जसं इथे या मॅट्रिक्सची जर का व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करावं लागतं, आणि डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग याला सॉल्व्ह करू शकतो आपण. 2 × 3 6 -4 इक्वल्स टू 2. म्हणजे मग मॉड ऑफ ए इक्वल्स टू 2 व्हॅल्यू मिळालेली आपल्याला. आता सिंग्युलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स बघा, ए दिलेला आहे आपल्याला -3 -2 6 4. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. सॉल्व्ह जर करायचं असेल तर मी तुम्हाला आधी सांगितलं याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग काय होऊन जाईल, -3 -2 6 4. ओके, 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये लिहिलं म्हणजे डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट झालं. देन याला आपण सॉल्व्ह करू शकतो. काय होऊन जाईल बघा, 6 × 3 -12 -12. ओके, मायनस इथे 6 × -2 -12. ओके, मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. मग काय म्हणजे -12 + 12 विच इज इक्वल्स टू 0. ओके, आता मॉड ऑफ ए इक्वल्स टू 0 मिळालेला आहे. मॉड ऑफ ए इक्वल्स टू 0 मिळाला, याचा अर्थ काय झालेला आहे, तर हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. मॉड ऑफ ए जर 0 मिळत असेल तर याला आपण म्हणतो सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आणि मॉड ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0 जर मिळत असेल तर याला म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सेम आहे, मेथड सेम आहे, सॉल्व्ह असंच करायचं आपल्याला. 0 जर आला तर सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि नॉट इक्वल्स टू 0 आला म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉड ऑफ ए इक्वल्स टू 2 मिळाला. आता 0 जर असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, आणि 2 जर मिळाले असेल तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता इथे जसं आपल्याला 2 मिळाला होता तर हा काय आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. ओके, कारण याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, मॉड ऑफ ए इक्वल्स टू 2, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. मॉड ऑफ ए इक्वल्स टू 0 जर मिळाला तर सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि बघा, सिंग्युलर नॉन सिंग्युलर आपल्याला या युनिटमध्ये च्या पुढे आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे, इन्व्हर्स वगैरे फाइंड करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला याचा यूज होणार आहे. ओके, आपल्याला इन्व्हर्स फाइंड करण्याच्या आधी प्रत्येक वेळेस आपल्याला मॉड ऑफ ए फाइंड करायचा आहे. तो जर का नॉट इक्वल्स टू 0 असेल तरच आपला इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. ओके, नॉन सिंग्युलर असेल तरच आपला इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. तो जर का सिंग्युलर असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये मॉड फाइंड करायचा आहे, मॉड ऑफ ए फाइंड करायचा आहे. त्यामुळे हे अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. आता हा 2/2 झाला, आपल्याला 3/3 पण इथे करता येतो. ओके, 3/3 कसा सॉल्व्ह करणार आहे बघा, इथे लिहितो ए इक्वल्स टू 1 2 0 3 1 4
1 3 1 2 3. ओके, काही कुठले एक्झाम्पल घ्या. आता याचं डिटर्मिनंट फाइंड करायचं आपल्याला. मॉड ऑफ ए इक्वल्स टू 1 2 0 3 1 4 1 2 3. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. याला सॉल्व्ह कसं करणार आहे, तर आपण पहिल्यांदा हा प्लस घेतो, मायनस, अगेन हा प्लस. मग बघा काय करतो आपण, पहिला एलिमेंट घेतो 1 एलिमेंट घेतल्यानंतर हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करतो. याच्या समोर 4 एलिमेंट होतात 1 4 2 3. ओके, देन -2 हा कॉलम आणि हा रो स्किप करा. मग काय मिळतं 3 4 1 3 3 4 1 3. ओके, अगेन +0. आता 0 इंटू एनिथिंग इज 0, म्हणजे इकडे आपण काहीच लिहिणार नाही. ओके, कारण 0 सोबत मल्टिप्लाय केल्यावर सगळ्या टर्म्स 0 होणार आहे. मग याला सॉल्व्ह करा. 1 इंटू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू 1 3 -2 इंटू 4 8 -2 इथे अगेन 3 इंटू 3 9 -4. ओके, +0. मग 1 इंटू 3 -8 -5 -2 इंटू 9 -4 5 +0. मग हा काय मिळेल -5. हा काय होऊन जाईल -2 इंटू 5 10. ओके, +0 इक्वल्स टू काय मिळणार आहे हा -15. ओके, म्हणजे इथे काय मिळाला मॉड ऑफ ए. काय केलेलं आहे आपण, सिम्पली 2/2 असेल तर इझिली डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशनच करायचं आहे, परंतु इथे एलिमेंट जास्त असल्यामुळे हा जर एलिमेंट घेतला तर हा टोटल कॉलम आणि रो स्किप करावं लागतं. त्या समोरचे जे 4 एलिमेंट्स उरणार आहेत त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागतं. 2/2 असेल, 3/3 असेल. आता या युनिटमध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चन साठी हे सॉल्व्ह करायचं आहे. डिटर्मिनंट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इन्व्हर्स एक्झिस्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे पहिल्यांदा चेक करावं लागतं. ओके, सो हे कॉपी करून घ्या. हे होते सगळे आपले टाइप्स, मॅट्रिक्सचे टाइप्स. 14 टाइप्स आहेत, ज्यामध्ये ओव्हरऑल सगळे मॅट्रिक्स कव्हर झालेले आहेत. ओके, आणि निश्चितपणे तुम्हाला इझिली ते समजलेही असतील. सो हे कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण बघणार आहे ऑपरेशन्स ऑन मॅट्रिक्स. तर चला आता बघतोय आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स, ज्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन कसं होईल बघा, हे झालेलं आहे. परत आपण एकदा घेतोय. दोन मॅट्रिक्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल ए दिलेला आहे 2 1 0 4. ओके, इथे अगेन बी दिलेला आहे. ओके, दोन मॅट्रिक्स, कुठले मॅट्रिक्स घ्या, दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. आता याची ऑर्डर काय आहे तर 2/2. याची ऑर्डर काय आहे 2/2. ओके, या दोघांचं ऍडिशन करायचं आहे आपल्याला, ए प्लस बी. बघा ऍडिशन मध्ये काय होतं तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जे आहेत ते एकमेकांमध्ये ऍड होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथे 2 याचा पहिला एलिमेंट आहे प्लस पहिला एलिमेंट 1, सेकंड एलिमेंट 1 प्लस याचा सेकंड एलिमेंट 3, याचा सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट 0 प्लस इथला पण 1, इथला 4 प्लस इथे 0. ओके, करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण एकमेकांमध्ये ऍड केले. मग याला सॉल्व्ह करा. काय मिळतं आपल्याला 2 + 1 3, 1 + 3 4, 0 + 1 आणि 4 + 0 4. हे काय मिळालं आपल्याला ए प्लस बी. ओके, मग आता मॅट्रिक्स ऍडिशन करताना काही रूल्स आहेत. त्यामधला एकच रूल आणि महत्वाचा रूल हा आहे की या दोघांची जी ऑर्डर असेल तर सेम पाहिजे. म्हणजे हा 2/2 असेल तर हाही 2/2 असेल तर आपण ऍडिशन करू शकतो. हा 3/2 असेल, हा 3/2 पाहिजे, किंवा हा 3/3 असेल तर हा 3/3 पाहिजे. दोन्हीही मॅट्रिक्सची ऑर्डर काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, तर आपण त्याचं ऍडिशन करू शकतो. सबट्रॅक्शन सेम. इथे पण बघा ए दिलेला आहे आपल्याला, अगेन बी, ओके,
याचा आपण फाइंड करतोय ए मायनस बी. सेम याची ऑर्डर 2/2 आहे, इथे पण ऑर्डर 2/2 आहे. ओके, आता दोघांची ऑर्डर 2/2 आहे. सिमिलर करस्पॉन्डिंग एलिमेंट मायनस करतो आपण, म्हणजे हा 2 असेल तर 2 मायनस 1, 4 मायनस 3, 1 मायनस 0, 1 मायनस 1. मग मिळतं आपल्याला ए मायनस बी इक्वल्स टू 2 मायनस 1, 1, 4 मायनस 3, 1, इथे हा 1 मिळतो, 1 मायनस 1, 0. ओके, 2 मधनं हा 1 मायनस केला आपण, करस्पॉन्डिंग एलिमेंट मायनस केलेले आहे. सिमिलर जसे ऍडिशन आहे तसं सबट्रॅक्शन आहे. या ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला दोन्हीही मॅट्रिक्सची जे ऑर्डर आहे ते सेम पाहिजे. दोन्ही मॅट्रिक्सची जर का ऑर्डर सेम असेल तरच आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. सिमिलर आहे बघा. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन. आता बघा मल्टिप्लिकेशन, ए मॅट्रिक्स दिलेला आहे, इथे बी मॅट्रिक्स दिलेला आहे बघा. ओके, आता यामध्ये बघा याची ऑर्डर काय दिलेली आहे, 1 2 3, 3 रोज 1 2 कॉलम. इथे 1 2 रोज आणि 3 कॉलम. ओके, आता याची ऍडिशन जर का पॉसिबल करायची असेल, सॉरी याचं मल्टिप्लिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागतं बघा. यामध्ये बघायचं असतं आपल्याला पहिला जो मॅट्रिक्स दिलेला आहे, पहिल्या मॅट्रिक्सचा सेकंड, म्हणजे याचे कॉलम्स. ओके, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो जर का सेम असतील, ओके, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो जर का सेम असतील तर याचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. मग आता इथे काय आहे, 2 आहे आणि इकडे पण 2 आहे, दोन्ही सेम आहे. दोन्ही सेम आहे तर या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग आता इथे बघा, इथे 3 उरतो आणि इथे पण 3 उरतो. हे काय असणार आहे, तर येणाऱ्या आन्सरची ऑर्डर असणार आहे. म्हणजे येणारा आन्सर काय असणार आहे आपलं, तर त्याची ऑर्डर असणार आहे 3/3. ओके, यामध्ये सेम ऑर्डर नाही, सेम ऑर्डर नाही, तर यामध्ये फक्त एवढंच बघायचं असतं की फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो जर का इक्वल असतील तर आपण याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता बघा मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे, ए इंटू बी. ओके, आता ए इंटू बी हा काय होणार आहे, 3/3 मॅट्रिक्स मिळणार आहे आपल्याला. इथून बघितलं आपण, इथे 3 आहे, इथे 3 आहे. आता 3/3 जर मॅट्रिक्स मिळणार असेल तर बघा कसं आपण मल्टिप्लिकेशन करतो. 3/3 मिळणार आहे आपल्याला. ओके, हा 3/3 याचा आन्सर मिळणार आहे. मग याचे एलिमेंट्स आपल्याला माहित आहेत, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. ओके, आता हे एलिमेंट्स आहेत आणि याचा यूज करून आपण याला सॉल्व्ह करणार आहे. इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण. बघा ए इंटू बी काय करायचं आहे, तर पहिला रो पहिला कॉलम, म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम. ओके, मग आता याने मल्टिप्लाय करा. पहिला रो आहे, ओके, हा पहिला रो आहे, या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करणार आहे. 1 इंटू 1 1, ओके, आणि हा 2 इंटू 4 प्लस 8. आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, हा फर्स्ट रो सेकंड कॉलम, 1 इंटू 2 2 प्लस 2 इंटू 1 2. फर्स्ट रो सेकंड, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, 1 इंटू 3 3 प्लस 2 इंटू 2 4. ओके, आता हे 3 एलिमेंट झाले. आता इथे बघा काय आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम, हा सेकंड रो फर्स्ट कॉलम, 3 इंटू 1 3 प्लस 4 इंटू 4 16. ओके, आता सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, 3 इंटू 2 6 प्लस 4 इंटू 1 4. आता
सेकंड रो थर्ड कॉलम 3 into 3 9 प्लस 4 into 2 8. देन बघा थर्ड 3 1 म्हणजे थर्ड रो 1 मीन्स फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 into 1 1 1 into 4 4 again 1 into 2 2 plus 1 into 1 1 1 into 3 3 1 into 2 plus 2. ओके, इथे जसं दिलेलं आहे आपल्याला 3x3 मॅट्रिक्स ज्याचे एलिमेंट्स असतात सेम तसा यूज करून आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आता याला सॉल्व्ह करा. काय मिळतं आपल्याला बघा, a into b 1 plus 8 9 2 plus 2 4 3 plus 4 7 3 plus 16 19 6 plus 4 10 9 plus 8 17 1 plus 4 5 2 plus 1 3 आणि 3 plus 2 5. ओके, बघा याची ऑर्डर आहे 3x3. ओके, इथे फर्स्ट मॅट्रिक्सचे रो आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम, सॉरी फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो दोन्ही सेम आहेत आणि फर्स्ट मॅट्रिक्सचे रो आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम हे येणाऱ्या आन्सरची ऑर्डर असते आणि ती ऑर्डर आलेली आहे 3 into 3. ओके, 3x3 इझी आहे. मल्टिप्लिकेशन याच्या आधी आपण भरपूर सारे केलेले आहे. इथे एक जर मॅट्रिक्स घेतला आपण 2 1 3 4 याची ऑर्डर 2x2 आहे आणि अगेन एक मॅट्रिक्स घेतला 2 3 4 1 1 2. ओके, याची ऑर्डर किती आहे बघा, 1 2 2 रोज आहे आणि 3 कॉलम आहे. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का चेक करूया. आपण काय करतो, पहिला जो एलिमेंट आहे, पहिला जो मॅट्रिक्स आहे, तर त्या पहिल्या मॅट्रिक्सचा सेकंड म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आहे, इथे 2 आहे. ओके, सेकंड मॅट्रिक्सचे रो किती आहे, 2 आहे. 2 2 दोन्हीचे. ओके, सो याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर याचं येणारं आन्सर काय असेल, हा 2 आहे, इकडे 3 आहे म्हणजे 2 into 3. येणारा आन्सर काय असणार आहे, 2x3. मल्टिप्लिकेशन करताना एकच बघायचं आहे, फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो हे जर इक्वल असतील तर आपल्याला मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ओके, आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या मॅट्रिक्सच्या, ज्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स बघितलं, मॅट्रिक्सच्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. सोबतच आपण टाइप्स बघितलेले आहे, टोटल 14 टाइप्स बघितलेले आहे आणि ऑपरेशन म्हणजे अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस ज्यामध्ये ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या मॅट्रिक्सच्या. हा जर व्हिडिओ तुम्ही टोटल बघितला असेल तर निश्चितपणाने ओव्हरऑल मॅट्रिक्स काय असतं, मॅट्रिक्सचे टाइप्स किती असतात, कुठले कुठले ऑपरेशन्स करू शकतो आपण त्याच्यावरती, कन्स्ट्रक्शन मॅट्रिक्सचं कसं करू शकतो, या सगळ्या बेसिक गोष्टींची आयडिया तुम्हाला आलेली असेल. उद्याच्या लेक्चरला आपण ज्या चॅप्टरचं टोटल बेसिक म्हणजे या इयरमध्ये आपल्याला 12th मध्ये इन्व्हर्स असेल, इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड असेल, इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असेल, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण बेसिक घेणार आहोत. ते उद्याच्या लेक्चरला सगळं बेसिक घेणार आहोत आपण. तर मित्रांनो, परत एकदा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या कॉलेजचे ग्रुप्स वगैरे असतील तर त्या ग्रुपवरती शेअर करा. आणि तुमच्या काही क्युरीज असतील, तुम्हाला काही कुठला पार्ट समजला नसेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. सोबतच माझा डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टा आयडी दिलेला असेल, फेसबुक पेज असेल, टेलिग्राम चॅनल असेल, आपला व्हॉट्सअप चॅनल असेल, तर तिथे पण जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. आपल्या एज्युकेशनशी रिलेटेड जे काही न्यूज असतात, तुमच्याशी रिलेटेड जे काही न्यूज असतात, ओके, नोट्स असतील किंवा काही अदर व्हिडिओज असतील ते मी तिथे शेअर करत असतो. त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे. सो भेटूया उद्या. थँक्यू.